उद्धव साहेबांनी मला एकच प्रश्न विचारला की तुम्ही शिवसेनेत किती दिवस राहाल। तेव्हा मी त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही आणि मी आहे तोपर्यंत मी राहील। आणि म्हणून मी तेव्हापासून आणि आजही आहे आणि उद्या मी शिवसेनेत राहणार। राजाभाऊ, आपण शिवसेनेचे खासदार आहात आता, आणि ही खासदारकी तुम्हाला शिवसेना फुटल्यावर आपल्याकडे आली, पण या मधल्या काळामध्ये तुमच्यावर सुद्धा दबाव आला असेल। राजाभाऊ, तुम्ही तिथे थांबून काय करताय, तुम्हाला काय मिळणार आहे, बरोबर ना? अशा वेळेला तुम्ही त्यांना काय उत्तर दिलं? माझ्यापर्यंत शिवसेना फुटल्यानंतर बरेच निरोप आले, बरेच जवळची माणसं शिवसेना सोडून गेले आणि पलीकडच्या तिकडे गेले, आणि ते दरवेळेस कोणी ना कोणी येऊन भेटत होतं आणि म्हणत होतं की उमेदवारी देऊ, आपण सगळं करू। परंतु माझ्या सतत ते डोक्यात होतं की आपण उद्धव साहेबांना शब्द दिलाय आणि राजकारण संपलं तरी चालेल, आपल्याला शिवसेना सोडायची। राजकारण हा माझा व्यवसाय नाही, आणि व्यवसाय नसल्यामुळे त्याच्यात फिकीर करायचं काही काम नाही। जोपर्यंत आहे तोपर्यंत साहेबांबरोबर, शिवसेनेबरोबर, आणि ज्या दिवशी नाही तोपर्यंत आपण बाहेर, बाकी कधीच नाही। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी आपल्याला काय वाटतं? एका शब्दात सांगायचं म्हटलं तर जे सर्व महाराष्ट्र म्हणतो ते कुटुंब प्रमुख, आणि ज्याला इंग्लिशमध्ये एकच शब्द आहे जेंटलमन, एवढा शब्द। अरविंद सावंत, राजाभाऊ, शिवसेनेचे 9 खासदार आहेत, त्यात तुम्ही आहात। जेव्हा जेव्हा बातम्या येत असतात आता शिवसेनेचे खासदार फुटणार, रोज बातम्या येतात, आपल्याला दिल्लीत माहिती आहे, तुम्ही दिल्लीत असता, मी असतो, पण राजाभाऊ वाजेचं नाव त्यात कधी येत नाही। बघा, हा विश्वास जो आहे, हा विश्वास लोकांमध्ये कसा निर्माण केला जातो? साहेब, तसं जर पाहिलं तर माझी ही 3री पिढी आम्ही राजकारणात आहोत। माझे आजोबा आमदार होते, माझे वडील आयुष्यभर राजकारणात काम केलं, माझी आजी राजकारणात होती, आणि मी 13 सालापासून राजकारणात आहे। परंतु आमच्या कुटुंबाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन तसा आहे की आम्ही समाजकारण करत आलोय आणि निष्ठेशी कधी तडजोड केली नाही, आणि तेच मला वाटतं ते जीन्स असतील आणि साहेबांचे आशीर्वाद असतील की तो विश्वास साहेबांच्यावर लोकांचा आहे, तसंच साहेबांमुळे माझ्यावर सुद्धा आहे असं मला वाटतं।